जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपण कल्पनेतही न कल्पलेला बदल जेव्हा वास्तवात त्या व्यक्तीच्या जीवनात झालेला पाहतो, तेव्हा मन अगदी चक्रावून जातं. आणि असा हा अतर्क्य धक्का जेव्हा कौमुदीसारखी जीवाभावाची जवळचीच व्यक्ती देऊन जाते, तेव्हा तर मन थाऱ्यावरच राहत नाही, बेचैनी होत राहते सारखी मनाची. तशी मी कौमुदीला सगळ्यात जास्त ओळखते, अगदी लहानपणापासून. मधली ही 10-12 वर्षच ती काय, तिची आणि माझी गाठभेट नव्हती. यांची बदली अचानक पुण्याला झाली आणि अगदी योगायोगानंच कौमुदीच्या अचानक भेटीमुळे माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. पण जसजसे दिवस जायला लागले तसतसं कौमुदीच्या वागण्यातलं वैचित्र्य प्रत्येक जाणाऱ्या दिवसागणिक मला नवनवीन जाणवायला लागलं. माझ्या मनाला मी 10 प्रश्न करायला लागले की कौमुदी इतकी आमूलाग्र बदलली कशी? पूर्वीची कौमुदी ती हीच का? पूर्वी कौमुदी अशी कधीच नव्हती. कौमुदीला तशी मी अगदी लहानपणापासून पाहत आली आहे. आमच्या घराजवळ राहणारी माझ्या बरोबरीची कौमुदी. दोघींची शाळा पण एकच, त्यामुळे तिची आणि माझी मैत्री न जमली तर नवल. कौमुदीला तिच्या खालच्या दोघी बहिणी. तशी घरची परिस्थिती ही मध्यमच आणि त्यात वडील अगदी विक्षिप्त. सरळपणा कसा तो नाहीच. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा प्रकार. खातील त्या दिवशी पुरणपोळीवर ताव मारतील, पुढे 4 दिवस घरी कौमुदीच्या आईला पुरते जोंधळेसुद्धा आणून देणार नाहीत. हां, पण स्वतः मात्र हॉटेलात यथेच्छ खाऊन येतील. त्यामुळे व्हायचं काय, कौमुदीची आई कौमुदीच्या वडिलांवर सदैव राग 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 व्हायची, पुटपुटायची. पण ते रागवणं ऐकायला कौमुदीचे वडील घरात असतील तर ना. मग तो राग निघायचा अगोदर घरातल्या भांड्यांवर, मग शाळेतून येणाऱ्या मुलींच्यावर. आणि मग तो माराचा प्रसंग पाहणं नको असं होऊन जायचं मला. कारण आमच्या घरात मी एकटीच मुलगी, त्यामुळे सर्वांच्याकडून होणाऱ्या लाडाच्या ओघात मार खायचा प्रसंग माझ्यावर फारसा कधी आलाच नाही. त्यामुळे कौमुदी आणि तिच्या 2 बहिणींच्यावर जेव्हा कधी मार खायचा प्रसंग येई, त्यावेळी माझ्या बालमनाची पक्की समजूत होत असे की कौमुदीची आई ही नक्कीच सावत्र आई असावी. कारण गोष्टीत ऐकलं होतं ना, सावत्र आई मुलांना छळते मारते म्हणून. कौमुदीचे वडील फक्त स्वतः पुरतं पाहणारे, दुसऱ्याच्या बाबतीत एकदम बेफिकीर, आणि आई अशी परिस्थितीनं गांजलेली. त्यामुळे झालं काय की कौमुदीला आई वडील दोघांकडूनही मायेचा ओलावा कमीच मिळाला. ती आबोल आणि एकलकोंडी व्हायला कदाचित हेच कारण असू शकेल. तिला मैत्रीण अशी मी एकटीच होते. ती माझ्याबरोबर शाळेला यायची, ती सुद्धा ना खुशीनंच. तिला खरं म्हणजे एकटीला जाणं येणं जास्त पसंत होतं. एक दिवशी ती अशीच फटकून मी यायच्या आधीच पुढे निघून गेली होती. मी मागून तिला शाळेसाठी नेहमीप्रमाणे बोलवायला गेले. तिच्या आईला हे समजताच तिने दुसऱ्या दिवशी कौमुदीला सक्त ताकीद देऊन ठेवली वाटतं की सुधाबरोबरच शाळेला जायचं, एकटं जायचं नाही. कारण शाळा तशी 1.5 मैल लांब होती, जरा गावाबाहेरही होती. तिच्या धाकट्या दोघी बहिणींची शाळा सकाळची असे. पण अशा प्रकारे शेवटी माझी मैत्रीसुद्धा तिच्यावर लादली गेली. कदाचित तिच्या माझ्या परिस्थितीत असलेला बदलही तिला पदोपदी जाणवत असावा, म्हणून ती माझ्याशी तुसडेपणानं वागत असावी. खरं म्हणजे आमची ही परिस्थिती कौमुदीच्या वडिलांसारखी म्हणजे मध्यमच होती. पण वडील व्यवहार दक्ष होते आणि आई संसार नीटनेटकेपणानं करण्यात चतुर होती. त्यामुळे आमच्याकडे रोज गोडधोड नसलं तरी रोजच्या रोज भात, आमटी, पोळी, भाजी, दुधातुपाला कमतरता नव्हती. नवे भारी कपडे नसले तरी रोजच्या सुती कपड्यांना कधीच वाण पडली नाही. पण कौमुदीच्या घरचं सगळं तंत्रच वेगळं. मला तो प्रसंग अजूनही आठवतो. त्यावेळी मी 8वीत असेन. माझ्या 1 वर्ष पुढे म्हणजे कौमुदी 9वीत असेल. एक दिवशी सुधे सुधे अशा जोराच्या हाका मारत कौमुदी धावतच आली माझ्याकडे. आज कोकिळेला चांगला जोरात कंठ फुटला होता, त्यावरूनच मी ओळखलं की कौमुदी आज विशेष आनंदात दिसतीये. मी धावतच बाहेर आले.
कौमुदीकडे दृष्टिक्षेप टाकल्यावर तिच्या आनंदाचं कारण लगेच कळालं. कौमुदीच्या अंगावर नायलॉनचा सुरेख फ्रॉक होता आणि त्याच जोडीचा दुसरा फ्रॉक हातात घेऊन ती आली होती मला दाखवायला. अय्या कुमे, काय मस्त आहेत ग फ्रॉक. मी फ्रॉक पाहण्यात गुंग होऊन गेले. माझी पसंती मिळताच ती अभिमानानं सांगायला लागली, मग असणारच मस्त. आमच्या आप्पांनी तिघींना एकदम 6 फ्रॉक आणलेत. 500 रुपयाला एक एक आहे म्हटलं. त्याच क्षणी बालसुलभ मनाला कौमुदीचा फार फार हेवा वाटलं धावत जावं आणि सांगावं बाबांना की बाबा मलाही आणा ना असले फ्रॉक. पण दुसऱ्याचं पाहिलं की मागायचं नाही ही सक्त ताकीद असे बाबांची. कल्पनेतच त्यांचे रागानं वटारलेले डोळे आठवले आणि तो भेद मी रद्द करून टाकला. त्या दिवसापासून वर्षभर कौमुदी एक दिवशी एक तर दुसऱ्या दिवशी दुसरा असे आलटून पालटून फ्रॉक घालत असे. पण शाळा सुरू झाल्यावर खरा समरप्रसंग उभा राहिला. शाळेत युनिफॉर्मचं तंत्र निघालं आणि मग त्या दिवशी कौमुदीने वडिलांना युनिफॉर्मचं सांगितलं. झालं त्यांचं आकांड तांडव एकदम सुरू झालं. कुमे, युनिफॉर्म वगैरे काही नाही आता. परवाच प्रत्येकीला 500-500चे फ्रॉक घेतले आहेत तरी वर तोंड करून मागणं आहेच. पण आप्पा शाळेत. कौमुदीचे पुढचे शब्द तोंडातच विरघळले. आप्पांनी हात उगारला आणि म्हणाले, कार्टे गप्प बसा, काही सांगायचं नाही. शाळेतले लोकही माजलेच साले. रोज काहीतरी नवीन फॅड काढतात, पालकांच्या उरावर खर्चाचं ओझं घालतात. थांब, आज येतो आणि झापतो चांगला तुझ्या त्या हेडमास्तरला. कौमुदीच्या जीवाचा थरकाप झाला. तिला त्यांचा स्वभाव चांगलाच माहिती होतात. ती म्हणाली, नाही आप्पा नको, मला चालेल युनिफॉर्म नसला तरी. आता कसं बरोबर बोललीस, चल जा आता शाळेला. आत्तासारखा तेव्हा रोज युनिफॉर्म नसायचा. दर बुधवारी आणि शनिवारी युनिफॉर्म घालावा लागत असे. पण वर्षभर त्या दोनही दिवशी विदाऊट ड्रेस म्हणून कौमुदीला नेहमी शिक्षा व्हायची. त्यामुळे बुधवार शनिवार सुट्टी आली की कौमुदीला आनंद व्हायचा. युनिफॉर्मच्या बाबतीत 2-4दा हेडमास्तरांनी चिठ्ठ्याही पाठवल्या, पण त्याची दखल कौमुदीचे वडील घेतील तर ना. तर असा हा कौमुदीच्या वडिलांचा खाक्या. वडील असे अनाठाई खर्चिक, त्यामुळे कौमुदीची आई प्रपंच चालवताना अगदी मेटाकुटीला आली होती. वाण्याकडे सदोदित उधारी, अनेक प्रकारची बिलं भाडी थकलेली, पण चैनीच्या गोष्टीत नको तितक्या पैशाची उधळण. कौमुदी जसजशी मोठी होऊ लागली तशी आम्हा मैत्रिणींच्या देखत कधी वाणी, घरमालक पैसे मागायला दरवाज्यात आले की मनोमनी तिला तो भारी कमीपणा वाटायचा. संतापानं तिच्या कपाळावरील शिऱ्या ताड ताड उडायला लागायच्या, पण ती बोलत नसे कोणाला, मूग गिळून गप्प बसत असे. तशातच तिच्या आईला 4थ्यांदा दिवस राहिले. अगोदरच तिच्या आईच्या अंगावर मांस बेताचंच, हाडं आणि काडं नुसती, त्यात खाण्यापिण्याचा सगळा आनंद. आणि कौमुदीच्या वडिलांचं आणि डॉक्टरचं जसं काही जन्माचं हाडवैर. त्यांची प्रकृती बाहेरचे पेढे आणि बर्फी खाऊन चांगली तुस्त होती आणि दुसऱ्याच्या प्रकृतीची फिकीर बाळगणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यामुळे त्या दिवसात त्यांनी तिला डॉक्टरांच्याकडे ते जाऊ दिलंच नाही. वर म्हणायचे कसे, काय आहे धाड तुमच्या तब्येतीला, करायचं काय डॉक्टर, 3 कन्यकात 4थीची भर पडायची आहे, दुसरं व्हायचं काय, आणि मग त्याच्यासाठी डॉक्टर कशाला पाहिजे. कौमुदी मात्र समजून उमजून आईची काळजी घ्यायची, तिला कामात मदत करायची. पण त्या बुवानं काही कशाची वास्तपुस्त केली नाही का पैशाचं औषध काही आणलं नाही, आणि ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी व्हायचा तो झाला. 8व्यांदा बाळंतीण झाण्याचं निमित्त होऊन कौमुदीची आई अचानक गेली. त्या दिवसापासून घरची आणि बहिणींची सारी जबाबदारी कौमुदीवर येऊन पडली. कौमुदी एकदम प्रौढ झाली. ती जास्त गंभीर अबोल दिसायला लागली. घरचं स्वयंपाक पाणी झालं की शाळा, शाळा झाली की फिरून घर, घरचं काम, याच घाण्याला ती जुंपली. तिच्यातली सारी अल्लडता कुठे एकदम लोप पावली. हल्ली माझ्याशीही कधी ती फारशी मोकळेपणानं बोलत नव्हती. खालच्या मानेनं शाळेत येईल. कधी वर तोंड करून ती कोणाशी बोलल्याचं किंवा हसल्याचं काही स्मरत नाही मला.
सदोदित ती स्वतःच्या भावविश्वात मशगूल असे आणि कुठल्या तरी तंद्रीत असल्यासारखी वागे. गदा गदा तिचं अंग हलवलं तरच तिची तंद्री उतरे. मग भानावर येऊन एकदम विचारी, काय म्हणालीस ग मगाशी सुधे? तर अशी ही कौमुदी सदोदित गंभीर असे. पण तारुण्याच्या हळूवार स्पर्शाने तिच्या नकळत तिची अंगकांती फुलत होती. सावळाच वर्ण, पण तारुण्याची लाली चढून तो चांगला तजेलदार झाला होता. मला वाटतं देव जेव्हा इतर गोष्टी देण्यात हात आखडता घेतो तिथे रूप आणि बुद्धी तो सढळ हाताने देत असतो. कौमुदी आणि तिच्या दोन्ही बहिणी याबाबतीत अपवाद नव्हत्या. देवानं सौंदर्याची मुक्त हस्तानं त्यांच्यावर उधळण केली होती. मोर पिसाऱ्यासारखा केसांचा डौलदार पिसारा तिच्या पाठीवर सदोदित रुळत असे, पण त्या सौंदर्याची जाणीवच मुळी कौमुदीला झाली नव्हती. इतका ती घरचा भार वाहण्यात गुंतून गेलेली होती. त्यामुळे त्या लांब केशसंभाराकडे तिचं लक्ष नसायचं. ते तसेच मुक्तपणे पाठीवर रुळत असत आणि त्यामुळे उलट कौमुदीचं सौंदर्य जास्तच खुलत असे. नाक इतकं धारदार की त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर करारीपणाची छटा येत असे. आपल्या गालाला एक गोड नाजूक खळी पडते हे तर तिच्या गावीही नव्हतं, पण पाहणाऱ्याची नजर मात्र त्या खळीत बंदिस्त होऊन जात असे. पण असं हे सौंदर्य नैसर्गिक अवस्थेत होतं. ना त्या सौंदर्याला कधी प्रसाधनांची जोड मिळाली, ना त्याची कधी कदर केली गेली. तिच्या बरोबरीच्या आम्ही मुली मात्र जसजशा मोठ्या व्हायला लागलो तसतसा आमचा जास्ती वेळ रिकामपणी आरशात तोंड मुरडण्यात जायला लागला. पण कौमुदीकडला स्वतःकडे एवढं बारीक लक्ष द्यायला वेळ नव्हता आणि स्वतःच्या बाबतीत ती उदासीनच होती. पण त्या सौंदर्याची खरी दखल पहिल्यांदा कौमुदीच्या सासूनं घेतली. कौमुदीच्या वर्गातल्या सान्यांच्या मुलीची मंगळागौर होती. सान्यांच्या मुलीच्या सासूनं आग्रहानं आपल्या भाऊजाईला मंगळागौरीला आणलं होतं आणि सान्यांच्या मंगलानं कौमुदीला जागायला बोलवलं होतं. कौमुदी अगदी नाखुशीनं आली होती सान्यांच्या घरी. पण त्याच रात्री मंगलाच्या त्या मामे सासूनं कौमुदीला पाहून तिची सारी चौकशी केली वाटतं सान्यांच्या जवळ. कारण दुसऱ्याच दिवशी ती मामी सासू कौमुदीच्या वडिलांना भेटून कौमुदीचं लग्न एका रात्रीत ठरून 15 दिवसात पार सुद्धा पडलं. नशीब एकेकाचं. वडील जिथे मुलीच्या भविष्यकाळाची चिंताही करत नव्हते तिथे चांगलं थोरा मोठ्या कारखानदाराचं गाडी बंगल्याचं स्थळ चालत घरी आलं. नाहीतर आम्ही बरोबरीच्या मुली प्रत्येकीच्या वडिलांना निदान 2-3 गावं तरी हिंडावी लागली होती आत्तापर्यंत, आणि यापुढे किती पायपीट करावी लागणार ते अज्ञात होतं. आम्ही सर्वजणी अगदी हेवा करत होतो कौमुदीचा. नशीब जबरदस्त हा कुमीचं. खरंच आहे, ज्याचं कोणी नाही त्याचा देव पाठीराखा असतो. त्या काळ्यांच्या कुमूदचंच बघा, जावईसुद्धा देखणं आहे हो. या ना अशाच तऱ्हेची चर्चा चालू होती गावभर. आम्हा मुलींच्या तोंडात तर शाळा घर कुठेही खळ नव्हती. विषय एकच, कौमुदीचं लग्न. पुढे लग्न होऊन 1 महिना झाला तशी ती चर्चा चावून चावून चोथा झाली. कौमुदी सासरी गेली पण वर्षात काही माहेरी पाठवलं नाही तिला. पुढे यथावकाश तिच्या बरोबरीच्या आम्हा मुलींचीही लग्न झाली. आम्ही अधूनमधून सासर माहेर करत राहिलो. पण पुढे कौमुदीची काहीच हकीकत कळली नाही आणि ती अगदी उकरून काढून उत्सुकतेनं ऐकावी इतकं औत्सुक्यही उरलं नाही. मुलं मुलांच्या शाळा पती त्याची येण्या जाण्याची वेळ ही सगळी संसारातली तारेवरची कसरत करण्यात इतकी गढून गेले की पहिली 7-8 वर्ष जसा काही माझा बाहेरच्या जगाशी संबंधच तुटून गेला. आता मुलं मोठी झाली, त्यांची ती जरा स्वतंत्रपणे वागू लागली. संसाराच्या व्यापातून थोडी सवड आता मला माझ्यासाठी मिळायला लागली आणि त्याच समाधानाची गोष्ट म्हणजे यांची पुण्याला बदली झाली. कौमुदीच्या घराजवळ जागा मिळाली ही तर आनंदाची पर्वणी. मी नव्या जागेत राहायला आले त्याच दिवशी खरं म्हणजे भेट व्हायची. कौमुदी त्यावेळेला बागेत हिंडत फिरत काही फुलझाडं लावायच्या सूचना देत होती वाटतं माळ्याला. पण ती इतकी आमूलाग्र बदलून गेली होती की वाटलं एवढ्या मोठ्या बंगल्याची मालकीण माझ्यासारख्या जुन्या मैत्रिणीला ओळखते का नाही कोणास ठाऊक. मी सरळ माझ्या घरी निघून आले.
पण घर समोरच असल्यानं कौमुदीच्या बंगल्याच्या दर्शनी भागातल्या सगळ्या हालचाली मला स्पष्टपणे दिसत असत. दिवसातून 10-15 वेळा तरी कौमुदी दृष्टीला पडायची. कधी गाडीमधून जाता येता, तर कधी कुत्र्याला घेऊन बागेतून हिंडता फिरता, तर कधी सासूचा हात धरून तिला गाडीतून देवाला नेताना. तिच्या होणाऱ्या प्रत्येक दर्शनानं माझ्या मनाची अस्वस्थता फारच वाढायला लागली. शेवटी एकदा मनाचा हिय्या करून मी कौमुदीचं घर गाठलं. घर पाहण्याची उत्सुकताही जबरदस्त होती. त्यावेळी कौमुदी माडीवर होती वाटतं. नोकरानं सांगितलं, वहिनीबाई झोपले आहेत, आता उठवायची वेळच झाली, निरोप सांगतो त्यांना. मी जरा चक्रावले. वाटलं माझ्याच येण्याच्या बाबतीत किंवा वेळात काही गफलत झाली का काय. डोळे फाडून फाडून समोरच्या घड्याळात बघितलं, पण 9 वाजून गेले होते. मी सोफ्यावर बसून माना वळवून दिवाणखाना बघितला. 10-15ची बैठकीची खोली पाहायची सवय झालेली माझी. पण माझी नजर तो प्रशस्त ड्रॉइंग हॉल बघून बावचळून गेली आणि त्या बावचळलेल्या अवस्थेतच, अय्या सुधे, अगं हे काय, कधी आलीस, कुठे असतेस, मुलं कुठे आहेत, प्रश्नांच्या भडीमारात कौमुदीची मिठी माझ्या भोवती पडली. अगोदरच मी बावचळलेली, त्यात असा आकस्मिक धक्कादायक कुमीच्या प्रेमाचा वर्षाव. माझ्या तोंडून तर बराच वेळ शब्दच फुटेना. कौमुदीच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी उतू जात होता. माझं सगळं अंग गदा गदा हलवत ती मला प्रश्न विचारत होती, पण ते माझ्या कानापर्यंत पोचतच नव्हते. जेव्हा मी भानावर आले तेव्हा कॉफी, बिस्किटं, फळं माझ्यासमोर मांडली गेली होती. कौमुदीच एकटी इतकी बडबडत होती की बस. आणि त्या बोलण्याबरोबर हास्याचा खळखळाट होत होता. आत्ताचा तिचा उत्साह अवर्णनीय होता. हीच का ती पूर्वीची अबोल कौमुदी, असा माझा मलाच प्रश्न पडला. ती पूर्वीसारखीच अजूनही सडसडीत होती, पण अंगावर सुखासीनतेची गोलाई चढलेली होती. पूर्वीच्या लांबसडक केसांना छाट देऊन कटवून टाकलं होतं, पण तो बॉबकटसुद्धा तिला शोभून दिसत होता. चेहऱ्यावर वय वाढलं तरी पूर्वीची कोवळीकता होती. कौमुदी भिंगरीसारखी भिरभिरत होती घरभर. तिने आपलं सगळं घर दाखवलं. रोज भेटण्याची अट कबूल करून घेऊनच तिने मला सोडलं. कौमुदीच्या घरून मी भारावून बाहेर पडले. तिच्या वैभवानं मी दिपून गेले. कौमुदीच्या प्रथम सलामीनं आश्चर्यचकित व्हायची पाळी आली माझ्यावर आणि दर 9व्या दिवसागणिक ती मला धक्क्यावर धक्के द्यायला लागली. सुरुवातीला रोज रोज तिच्याकडे जायचा मला संकोच होई, पण नाही गेले तर लगेच कौमुदीचा निरोप ये, सुधे वाट बघते, लवकर ये. मग तिच्याकडे जावंच लागे. आणि तसं आमचं घर म्हणजे छोट्या 2 खोल्यांचं. त्यातच मी, हे 2 मुलं, मामंजी, सासूबाई, एक दीर, एवढी माणसं. त्यामुळे माझ्याकडे येण्यात कौमुदीला संकोच वाटत असे. तिला आणि मला धड मोकळेपणानं गप्पाही मारता येत नसत. त्यामुळे मग मला तिच्याकडे जावं लागे. तिच्या मिस्टरांना मी चांगलं 3-4दा पाहिलं. कुमे, ह्यांच्याबरोबर तुझ्या मिस्टरांची ओळख एकदा करून दे की, असं मी 1-2दा कौमुदीला म्हटलं, पण तिचं ते काही चिन्ह दिसेना. मग तो विषय मी सोडून दिला. कुमी मात्र दर 4-2 दिवसांनी पिक्चरला जायचं फॅड काढायची. सुधे चल, आज आपण शोलेला जाऊ, असं म्हणायची. तर कधी मला घराबाहेर काढून चांगल्या हॉटेलात खाऊ घालायची, तर कधी 2 दिवसांनी लगेच म्हणायची, कुमे, तू अजून छोटीशी बात पाहिला नाहीस, हो ना, अगदी मनपसंत पिक्चर आहे, चल मीच तुला घेऊन जाते. कारण घरच्या रागाड्यातून तुला तो पिक्चर बघणं काही व्हायचं नाही. तुझा नवरा आणि मुलं बाहेरनं घरी यायच्या आत परत हजर करते तुला घरी. अशा तऱ्हेनं कधी पिक्चर, कधी हॉटेलिंग, असं सारखं चालू असे तिचं. मला ते सारं जड होई असं म्हणताच ती माझ्यावर रागवे आणि मला पुढे काही बोलूच देत नसे. तिची पर्स सदोदित पैशांनी गच्च भरलेली असे. सासूबाईंना काचबिंदू झाला असं असल्या कारणानं घरचा आणि काही वेळ कारखान्याचा कारभारसुद्धा ती जातीनं स्वतः पाहत असे. कौमुदीला कशाचीही कमतरता नव्हती. कौमुदीचं एक वैशिष्ट्य होतं की सेवेला इतकी गडी माणसं तत्पर असूनसुद्धा सासूचं मात्र कौमुदी जातीनं स्वतः करत होती. त्यांना आंघोळीला नेणं, त्यांच्या कपड्यांना इस्त्री करून ठेवणं, त्यांना नियमितपणे वाचून दाखवणं, जेवण आस्थेनं देणं आणि रोज देवाला नेऊन आणणं, हे सगळं कौमुदी करे. त्यामुळे कौमुदीच्या हिंडण्या फिरण्यावर त्या कधी आक्षेप घेत नसत.
उलट त्यांना सुनेचं भारी कौतुक. कौमुदीला त्या अगदी कुठे ठेवू आणि कुठे नको असं करत. त्या मला नेहमी म्हणायच्या, सुधा, माझं नशीब तर बघ कसलं करंट. सारं सुख देवानं दिलं आहे. मुलीची उणीव सालं सुनेनं भरून काढली आहे, पण या वयात देवानं डोळ्याकडून अधू करून ठेवलं आहे बघ. 8 वर्षांपूर्वी त्रास सुरू झाला. सगळी औषधं झाली, डॉक्टर झाले. शेवटी नशिबाचे भोग हे भोगूनच सरायला पाहिजेत ना. त्यांचं हे परस्वाधीन जीणं पाहिलं की मलाच फार वाईट वाटायचं. असं मी कौमुदीला म्हणून दाखवलं की ती म्हणायची, अगं चालायचं. जीवनात माणसाच्या इच्छेप्रमाणे फार थोड्या गोष्टी होतात. परिस्थिती आणि आयुष्य याचा समतोल साधून त्यातूनच हे जीणं सुसह्य करून घ्यायला पाहिजे. खरं सांगू का सुधे, शक्यतो या दुःखी जाणीवेपासून मी सासूबाईंना सदैव लांब ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यांना आनंदी ठेवण्याचा माझा कसोशीनं प्रयत्न चाललेला असतो. अगं त्यांच्याशिवाय मला तरी आहे कोण दुसरं? का? तुला फुलासारखे जपणारे तुझे पतिदेव आहेतच की. असं मी म्हणता तिच्या हास्याचा खळखळाट बराच वेळ चालायचा आणि मग म्हणायची कशी, सुधे बस करा तुझी फालतू बडबड. अशा रोजच्या आमच्या गप्पा गोष्टी चालत. पण पुढे मला हळूहळू जाणवायला लागलं की कौमुदीच्या घरून मी बाहेर पडले की आजूबाजूच्या बायका माझ्याकडे बघून कुत्सितपणे हसतात. मला हळूहळू या साऱ्याचा उबग यायला लागला. शेवटी कौमुदीजवळ या संबंधी विचारणा केल्यावर माझ्यावरच एकदम डाफरून ती म्हणते कशी, हे बघ सुधे, त्या बायकांच्या नादी मी लागत नाही. त्यांची तेवढी पत्रास मी बाळगत नाही. आणि त्यांना एवढं भिवून जर तुला वागायचं असेल तर मुळीच येऊ नको माझ्याकडे. असं म्हणून कौमुदी तरा निघून गेली माझ्यासमोरनं. पुढे मीही गेले नाही 2-3 दिवस. 4थ्या दिवशी कौमुदीच उगवली. अगं सुधे, त्यावेळेपुरती मी काहीतरी मूर्खासारखं बडबडले असेल ग. ते सगळं खरं का घेऊन बसलीस? चल बरं घरी. माझी समजूत काढत तिने मला ओढत घरी नेलं आणि आमच्या गाठीभेटी परत सुरू झाल्या. पण एके दिवशी आमच्या सखू मोलकर्णीनं अचानक बॉम्बफेक केली आणि आमची मैत्री पार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. त्या दिवशी सासूबाई आणि मामंजी दोघंही परगावी गेल्याचं बघून सखूची धुणं भांडी आटपली तरी जायचं काही लक्षण दिसेना. शेवटी घुटमळत तिने माझ्याजवळ बसकण मारली. वहिनी, अहो तुमची आणि त्या समोरच्या बाईची मैत्री लय वाढली हो. पण तुम्ही नवीन आलायसा, जरा जपून राहावा बरं का. मला तिच्या बोलण्याचा उलगडाच होईना. मी काहीच बोलत नाही असं बघून सखूनं माना वेळावत हातवारे करत विचारलं, पण ओळख कशी झाली हो तिची आणि तुमची? का गं? नाही म्हणजे तुम्ही तर चांगल्या घरच्या बाई दिसताय. चांगली सोन्यासारखी मुलं आहे, ती नवरा आहे, संसार आहे. अहो समद वाटोळं करेल ती बाया. सखू तू तोंड सांभाळून बोलाय. मी सखूवर ओरडले तशी सखू उठली आणि तरा निघून जाता जाता म्हणाली, बया, कुणाला भलं सांगायचं होते ते उफराटच होते. बस ना का तुम्ही त्या बाजार बसविला मिठ्या मारून. सखू, मी परत तिच्यावर वचकन ओरडले तशी ती म्हणाली, माझ्यावर कशा पाय वारडताय? रोज राती बघा की दारू पिऊन बाहेर पडती. सासूच्या डोळ्याला दिसत नाही. मग काय, समजा खुल्ला मामला. मी डोकं धरून बसकण मारली. आपल्या जवळच्या व्यक्तीचे दोष आपल्याला दिसत नाहीत, कारण त्या व्यक्तीच्या प्रेमानं आपल्याला आंधळेपण आलेलं असतं. दुसऱ्याला ते दोष चटकन दिसतात. पुढे कौमुदीकडे मी गेले तरी त्या भेटीत औपचारिकपणा आला. मी हळूहळू तिच्याकडे जाणं टाळायला लागले. माझ्या नकळत मी तिच्या घरावर रोज रात्री नजर ठेवायला लागले आणि सखू बोललेल्याचा खरंच प्रत्यय यायला लागला. कौमुदीचे मिस्टर रात्री बाहेर पडले की रोज एक नवी गाडी दरवाज्यात उभी राहील. कौमुदीचे मिस्टर रात्रपाळी चालू असे म्हणून फॅक्टरीवर जात. हे सगळं कौमुदीनेच मला मागे सांगितलेलं. त्यातलं खरं किती आणि खोटं किती देव जाणे. आणि ते गेल्यावर रोज कुणीतरी कौमुदीकडे येईल. कौमुदीची बेडरूम माडीवर बंगल्याच्या पिछाडीकडच्या भागात होती. यांना रोज खूप लवकर जावं लागे, त्यामुळे पहाटे उठावं लागे, म्हणून आमच्याकडे 10ला निजानीज होत असे. पण आता मात्र मुद्दामून जागं राहून मी बघायला लागले. कौमुदी कोणाची तरी वाट बघत उभी असे. एकदा रात्री त्यांच्याबरोबर फिरायला जायचं निमित्त करून बाहेर पडले
आणि स्वतःच्या डोळ्यांनी मी कौमुदीला त्या माणसाबरोबर हसत खिदळत लकटून उभी असलेली पाहिली तिच्या बेडरूमच्या बाल्कनीत. माझ्यातली गृहिणी आणि माता एकदम जाग्या झाल्या. दुसऱ्या दिवसापासून तिच्याकडे जाणं एकदम सोडून दिलं. माझं मन मला सतत बजवायला लागलं की तू एका सभ्य माणसाची पत्नी आहेस, तुझ्या पदरात 2 मुलं आहेत, त्यांच्यापुढे आईची आदर्श प्रतिमा राहिली पाहिजे, त्यांना चांगले संस्कार सुसंगत तूच मिळवून द्यायची आहेस. मी कौमुदीचा विषय मनातनं पार काढून टाकायचा प्रयत्न केला, पण तो मनातनं जाता जाईना. कौमुदीला 4ही बाजूनं सर्व सुख असून ही अशी कशी वागायला लागली? तिचा नवरा बाहेर खेळली आहे हे सगळ्यांना माहिती होतं, पण म्हणून पत्नीनंही तसंच वागायचं, सगळी लाजलज्जा सोडून? पुरुषांना लाज हा भाग देवानं जरा कमीच दिलाय. सामाजिक परिस्थितीमुळे अब्रू चारित्र्य ते अगदी सहजपणे वेशीवर टांगू शकतात, पण अजून स्त्रीनी एवढ्या निर्लज्जपणे चारित्र्यहीनतेनं वागलेलं समाज खपवून घेऊ शकत नाही. आणि कौमुदीला असं वागण्याची गरजच काय? समाजात अशी बायकोची प्रतारणा करून बाहेरखेलीपणानं वागणारे पुरुष थोडे आहेत का? पण म्हणून त्यांच्या सगळ्याच बायकांनी लाज लज्जा सोडून धंदा का मांडलाय? प्रश्नांचं मोहळ उठलं मनात. एक प्रश्न त्या पाठोपाठ दुसरा. प्रश्नांची मालिकाच संपेना. मनाला स्वस्थता लाभेना. आणि अचानक कौमुदीच एक दिवशी घरी आली. काय सुधे, हल्ली आली नाहीस ना घरी? बाकी एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं तू रागवतेच भारी बाई. मी काहीच बोलले नाही. माझा मख्ख चेहरा पाहून काहीतरी वेगळं जाणवलं असेल तिला. ती माझा हात धरून ओढत निघाली. सुधे, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चल. माझ्या होकाराची वाट न बघता तिने मला घराबाहेर काढलं सुद्धा. माझ्यावर ही जबरदस्तीच होती. पण रस्त्यावर उगाचच आजूबाजूच्या बंगल्यातल्या भोचक भवान्यांना तमाशा आणि खाद्य दोन्ही नको म्हणून मी सरळ तिच्या मागून तिच्या घरात शिरले. वाटलं मनातली मळमळ तिच्यासमोर उघडी करावी. बाई ग, तू ज्या समाजात राहतेस त्या समाजाची थोडी तरी चाड ठेव. असा थोडासा उपदेशाचा डोस पाजायचं मनात असूनही विषयाला कसा हात घालावा हे मला कळेना. मी नुसती मख्ख चेहऱ्यानं भिंतीकडे पाहत बसून राहिले. बोलायची इच्छाच होईना. एकीकडे हिच्या या अशा वागण्याची किळस मनात भरून राहिली होती. पण या साऱ्या प्रश्नांना कौमुदीनंच तोंड फोडलं. सुधे, तुझा राग तरी कशासाठी आहे ते सांगशील का नाही? कुमे, अगं वागणं आधी धड आहे का ते बघ की. मी गुस्स्यातच म्हटलं. कौमुदी काहीच बोलली नाही. थोडा वेळ गप्प बसून शेवटी म्हणाली, सुधा, केव्हा तरी तुझ्या माझ्यात यासंबंधी खटके उडणार हे मला माहिती होतं. मला तुझ्यापासून खरं म्हणजे काहीच लपवून ठेवायचं नव्हतं. कधीतरी हे सांगायचं फार मनात होतं, पण कसं सांगायचं हा खरा प्रश्न होता. सुधे, तुम्हा साऱ्यांना जगाला हाच प्रश्न आहे की देवानं हिला भरभरून सुख दिलंय, मग ही अशी का वागते, हो ना? मी मानेनच होकार दिला. सुधे, अगं मी गरिबा घरची लेक. हे एवढं बडं स्थळ खरं म्हणजे थोरा मोठ्यांच्याच मुलीला मिळायचं, पण ह्या आपल्या स्थळातली गोम सासूबाई पुरती जाणून होत्या. त्यांच्या मुलानं 17-18 वर्षापासून आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली होती. बाई आणि बाटली हे सारं नित्याचं झालं होतं. आईच्या भावना, तिचा मान हे तर सगळं केव्हाच लाथाडून टाकलं होतं त्यांच्या मुलानं. पण सासूबाईंची एकच इच्छा होती की फक्त एखादा नातू जरी देवानं आपल्याला दिला तरी पुरे. म्हणजे मुलगा जरी हाताबाहेर गेला असला तरी ही इस्टेट मुलगा बाळगेल. निदान ती इस्टेट नातवाच्या नावावर तरी करता येईल. कारण ही इस्टेट सासूबाईंना त्यांच्या माहेरकडनं मिळालेली आहे. आणि त्या नातवाच्या हव्यासापायीच खरं म्हणजे त्यांनी आपल्या मुलाचं लग्न केलं. मग अशा स्थळाला गरिबा घराशिवाय चांगली सुंदर मुलगी दुसरी कुठे मिळणार? आणि अशा स्थळाला नकार द्यायला आजच्या इतकी मी तेव्हा धीट तरी कुठे होते? आणि आप्पांच्या पुढे काय पाड लागणार ग माझा? पण सुद्धा खरं सांगू, लग्न झालेल्या दिवसापासून ह्यांनी उदरनिर्वाह करणं आणि पैसे देणं या पलीकडे माझ्याशी कुठलाही संबंध ठेवलेला नाही.
सुधे, अगं माझ्याकडे बायको या दृष्टिकोनातनं त्यांनी कधी बघितलंच नाही आजपर्यंत. घरदार सांभाळायला आणलेली हक्काची बाई याखेरीज कुठलंही स्थान मला इथे नाही. लग्नाला 12 वर्ष झाली सुधे, पण खरं सांगते मला आजपर्यंत यांनी कधी स्पर्शसुद्धा केलेला नाही. इतक्या यांना बाहेरच्या बायका प्रिय आहेत. मी पहिली 4 वर्ष केवळ वाट पाण्यात घालवली एखाद्या तपस्विनीसारखी. पण संसाराचं कारंजं प्रेमळ शब्दांनी किंवा स्पर्शाने कधी थुईथुईलच नाही. त्याच वेळेला मला झटक्यात घटस्फोट घेता आला असता. पण सुद्धा, अगं या सासूबाईंनी मला इतकं प्रेम लावलं, प्रेमानं अक्षरशः नाहू घातलं त्यांनी मला. लहानपणापासनं आईचं रागावणं, चिडचिडणंच फक्त माहीत होतं मला. जे प्रेम ती त्या जीवघेण्या परिस्थितीमुळे भरभरून देऊ शकली नाही, ते प्रेम मला सासूबाईंच्याकडनं मिळालं आणि त्या प्रेमाच्या आधारावर मी आज जगतीये ग सुधे. लग्न झाल्यावर पुढे 2 वर्षात त्यांच्या डोळ्याला कमी दिसायला लागलं. त्यांना तशा अवस्थेत सोडून मला धड घर सोडून जावावंच नाही. मग मी क्लब जॉईन केला, मन रमवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण माझ्या आणि यांच्यामधल्या तणावांची मी सासूबाईंना कधीच काहीच कल्पना दिली नाही. का? तर त्यांना उगा दुःख नको म्हणून. त्यामुळे मी त्यांची नातवाची इच्छा पूर्ण करू शकले नाही. त्या मात्र यात समजूत आहेत की आमचा संसार सुरळीतपणे चालू आहे. क्लबमध्ये माझ्या अनेक चांगल्या लोकांशी परिचय व्हायला लागला. परिचयानं सहवास वाढायला लागला. अनेक ओळखी व्हायला लागल्या. माझं हे फ्रीली हसणं बोलणं ह्यांना पसंत पडेना, पण ते मला बोलू शकत नव्हते. अनिच्छेनं का होईना त्यांना मला मानावंच लागत होतं, कारण मी स्वतःच्या कर्तृत्वावर सगळा हा अवाढव्य वाब स्वतःच्या जबाबदारीवर चालवत होते. आणि ह्यांच्याजवळ कर्तृत्वहीनतेपेक्षा जास्त काही नव्हतं. त्यात सासूबाईंची मुलापेक्षा सुनेवर जास्त मर्जी. हे नापसंती दर्शवत होते, पण आपली पत्नी असं का वागते याचं कारण काय ते जाणवून घेऊ शकले नाहीत. माझ्या ओळखी वाढत राहिल्या, फ्रेंड सर्कल वाढत राहिलं. सुद्धा, अगं धरतीसुद्धा ताप सहन करू शकते, पण किती दिवस? तिलाही पर्जन्याची आस असते. पावसाच्या पहिल्या सरीचा स्पर्श झाला की लगेच ती मोहरून उठते, हिरवीगार बनते. नदी धावते ती सागराला मिळण्यासाठीच ना. मिलनाचा नियमच जर निसर्गानं घालून दिलाय, तर माणूस त्याला किती दिवस थोपवून धरू शकेल? आणि लग्न म्हणजे तरी काय ग, 2 जीवांचं मिलनच ना. पण सुद्धा लग्न हे बंधन असलं तरी ते दोघांवर आहे ना, एकतर्फी ते कधी चालू राहत नाही. दुसऱ्या बाजूनं ते ताणून ताणून एक दिवशी तुटण्यापर्यंत वेळ येते. सुद्धा, अगं मी सुद्धा एक सामान्य स्त्री आहे. मी कुणी पंचेंद्रियांवर ताबा मिळवलेली संतीण किंवा जोगीण नव्हे ग. मलाही भावना आहेत. तुम्ही साऱ्या जणी आपल्या उबदार संरक्षक कोशात राहून दुसऱ्यावर चटकन चिखलफेक करता, हे सगळं फार सोपं आहे. पण माझी बाजू कुणीही जाणून घेत नाही. सुद्धा, मी सुद्धा एक स्त्री आहे. मला ही आई व्हायची अनिवार्य ओढ आहे. पण नवऱ्यानं ती संधी केव्हा दिलीच नाही. आणि आता जरी माता व्हायचं म्हटलं तरी त्या होणाऱ्या मुलाचं पुढचं भवितव्य काय आहे हे दिसत असताना ती वेळ मी येऊही देणार नाही. सुद्धा, जसजसा माझा अनेक जणांशी परिचय व्हायला लागला, ओळखी व्हायला लागल्या, तसतसं माझ्या मनाचा तोल ढासळायला लागला. तो मी प्रयत्न करूनही सावरू शकले नाही. गारुड्यानं बंदिस्त केलेल्या नागानं जसं टोपलीचं झाकण निघताच फुतकार टाकत भला मोठा फणा काढावा ना, तशा इतकी वर्ष सुप्त असलेल्या माझ्या भावना उफाळून वर यायला लागल्या. त्यांना मी नाही बांध घालू शकले. शेवटी मी एक अतिसामान्य स्त्री आहे. सुद्धा, या उच्चभ्रू समाजातल्या प्रतिष्ठित अशा व्यक्तींना मी पुरती बळी पडले. श्रीमंतीच्या बुरख्याखाली दडलेल्या त्या 4-5 राक्षसांनी मिळून कट केला आणि आज मी त्या राक्षसांच्या हातातली बाहुली बनली आहे. आज त्या 5 पांडवांची मी द्रौपदी आहे.
मला अनिच्छेनं का होईना पण त्यांच्यासाठी तयार राहावं लागतं. पण या साऱ्याचं दुःख करायचं मी सोडून दिलंय. असं जर मी हे सारखं उघडत बसले ना तर मला जगणं अशक्य होऊन जाईल सुद्धा. मी परिस्थितीशी तडजोड करून तिच्याशी आयुष्याचा रूळ साधलाय. आज मी अगतिक आहे कारण मला बदनाम करण्यासाठी त्यांच्याजवळ बरेच पुरावे आहेत आणि समाजाच्या दृष्टीनं आज मी प्रतिष्ठित कारखानदार पत्नी आहे. माझं हे सारं वैभव इतरांना दिसत असलं तरी माझ्या आयुष्याची कधीच राखरांगोळी झाली आहे. पण निदान सासूच्या रूपानं मला आई मिळाली हेच मी माझं खरं भाग्य समजते. नाहीतर अगं या जगात मी अगदी एकाकी पडले असते. आजूबाजूच्या बंगल्यातल्या बायका माझ्याशी बोलत नाहीत. आपल्याही नवऱ्याला भुलवून ही बाई संसार नष्ट करेल अशी भीती वाटते त्यांना. पहिल्यांदा मला अपार दुःख व्हायचं याचं. पण सुद्धा तू माझ्या शेजारी राहायला आलीस आणि इतका आनंद झाला म्हणून सांगू. पण तू ही इतर बायकांच्याच पंक्तीतली निघालीस. सारं काही जाणून न घेताच तू माझ्याशी बोलणं सोडलंस. पण सुद्धा तू तरी निदान मला समजून घे. माझ्याशी इतक्या कठोरपणे वागू नकोस ग. कौमुदी हुंदके देऊन देऊन रडायला लागले. माझं डोकं हे सारं ऐकून अगदी सुन्न होऊन गेलं. जिला मी सुखी समजत होते तिच्यापेक्षा सांपत्तिक स्थितीची कमतरता असूनही मी खरंच किती सुखी आहे. यांच्या छोट्याशा घराच्या केवढ्या मोठ्या संरक्षणात आहे मी. वाटलं हिच्या दिसणाऱ्या पैशाच्या सुखापेक्षा माझं मानसिक समाधानाचं सुख कितीतरी पटीनं जास्त आहे. बिचाऱ्या कौमुदीला याचीच तहान आहे पण देवानं हे सगळं तिच्यासाठी वर्ज्य केलंय. खरंच काही जणांना देव केवळ खडतर आयुष्य जगण्यासाठीच जन्माला घालतो. जन्मापासूनच्या खडतर आरंभाच्या आयुष्याला खडतरपणेच विश्रांती मिळते असं कौमुदीचं झालेलं आहे. जन्मापासून माहेरी हाल, आईचा अधुरा संसार पुरा करण्यात तिथलं आयुष्य गेलं आणि इकडे सासरी हे असं. आगीतून उठून फुफाट्यात पडलेली तरीसुद्धा फुलून फुलून हसत राहणारी लाही आहे कौमुदी म्हणजे. मी चटकन कौमुदीचे डोळे पुसले. तिचे हात हातात घेऊन विश्वासानं दाबत म्हटलं, कौमुदी काळजी करू नकोस, आपल्या भेटीगाठी अशाच चालू राहतील. मी येईन कुमे, मी येईन, मी रोज येईन तुझ्याकडे. असं म्हणून मी चटकन उठले. संध्याकाळ होऊन गेली होती. कौमुदी रडत होती पण आता रडता रडता ती हसतही होती. श्रोते हो, ही होती नीला देवल यांच्या परिसस्पर्श या कथासंग्रहातली कथा तडजोड. कथा आवडली असेल लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, अजून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हीच नम्र विनंती. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.